आमचे मंत्री उदय सामंतजी आणि ज्यांचा सन्मान केला असे आमचे मित्र हनुमंतराव गायकवाड, राजीव खांडेकर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने 20 वर्ष सातत्याने एखादं जागतिक मराठी संमेलन करावं आणि ते सुद्धा असं म्हणेन भव्य स्वरूपात करावं, ज्याच्या आयोजनामध्ये कुठेही खत्री न लावता सर्व गोष्टींचा पुरेपूर आनंद मराठी मनाला मिळावा, या पद्धतीचं पूर्ण नियोजन करताना कुठल्याही सरकारी अनुदानाची अपेक्षा न करता करावं, याबद्दल जागतिक मराठी संमेलनाच्या आयोजकांचे मी मनापासून या ठिकाणी करतो। या ठिकाणी सातारा ते संमेलन होत आहे आणि त्यामुळे ही भूमीच पुढी एका अर्थाने पराक्रम, वीर, विक्रम अशाची असलेली भूमी आहे। या भूमीमध्ये एका गोष्टीचा जरूर उल्लेख केला पाहिजे, ते म्हणजे पहिलं जागतिक मराठी संमेलन की जे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर झालेलं हे पहिलं संमेलन आहे असं माझं त्या ठिकाणी मत आहे आणि म्हणून विशेष महत्व या संमेलनाचं आहे। या संमेलनाच्या प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये रामदास फुटाणे जे म्हणाले की पवार साहेबांनी त्यांना असं सांगितलं की आपल्याला महाराष्ट्र जोडायचं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन चाल, आणि हा प्रयत्न अकादमीचे सातत्याने फुटाणे साहेब मला दिसले आणि त्यामुळे बरेच लोकांचे प्रश्न मला इथे येण्याआधी याही गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की ज्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये खांडेकरजी आपण त्याला नोट केलं असेल किंवा त्याला आपण चिन्हांकित केलं असेल, नोट केलं असेल की त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की हे यावेळेला हे सरकार सर्व पद्धतीच्या विचारधारेशी आणि सर्व पक्षाशी संवाद करेल आणि अशा पद्धतीने सरकार काम करेल। आणि म्हणून देवेंद्रजींनी घातलेल्या निर्देशानुसार एक सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या संमेलनात मला येण्याचा खूप आनंद आणि बहुमान आहे असं त्या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी माझ्या दोन्ही वरिष्ठ मित्रांचं मी अभिनंदन करताना मला या ठिकाणी उल्लेख करायला लागेल की हनुमंतराव गायकवाड यांनी केलेलं कार्य, उभा केलेला उद्योग, त्यातला 1 लाख निर्माण केलेल्या नोकऱ्या, याबद्दलचा प्रत्यक्षदर्शी मी सुद्धा एक आहे आणि ते काम इतकं कठीण आहे की मी सुद्धा तुमच्या बरोबर काही व्यवसाय करायचा प्रयत्न केला पण आमची मध्येच लंगडी झाली, पण तुमची रेस सुरू झाली आणि त्यामुळे या कठीण कामाला अतिशय लीलया, नम्रपणे, विनम्रपणे, पारिवारिक मूल्य जपत आपण केलं। मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो की आपण एक आदर्श उद्यमशीलतेला, उद्योगशीलतेला या ठिकाणी दिलेला आहे। माझ्याच विभागात जवळ राहणारे आमचे वरिष्ठ मित्र राजीव खांडेकर आज सपत्नीक आले, बहिणी नमस्कार, आणि त्यांना दिलेला सन्मान सुद्धा हा त्या ठिकाणी अतिशय योग्य व्यक्तीला। आता बोली भाषेत किंवा चालू भाषेत म्हणायचं झालं तर तुम्ही ज्या वेळेला कट्टा करता त्यावेळेला बरोबर कट्टा घेऊन करता की काय असं वाटावं, अशा पद्धतीची फायरी प्रश्न तुमचे असतात, पण हे काम सचोटीने केलं पाहिजे आणि ते सचोटीने करताना मला ट्रोल झालं तरी चालेल, मला कोणी नावं ठेवली तरी चालेल, पण माझ्या पत्रकारितेचा मूळ धर्म मी जपीन अशा पद्धतीने कार्य करणारे खूप कमी पत्रकार